डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह विश्रामबाग येथे आज महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त एक गंभीर बाब निदर्शनास आली। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करताना वसतिगृहातील अनेक विद्यार्थी अनुपस्थित असल्याचं समोर आलं। विद्यार्थी वसतिगृहामध्ये उपस्थित होते, परंतु प्रतिमा पूजनाला जाणूनबुजून अनुपस्थित होते। हा प्रकार नेहमीचाच असून विशेष म्हणजे वसतिगृहाचे अधीक्षक स्वतःही अशा कोणत्याही महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमांना नियमितपणे अनुपस्थित राहत असल्याचा गंभीर आरोप समोर येतोय। महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्ये, संवैधानिक विचार आणि प्रेरणा निर्माण होणं अपेक्षित असतं। मात्र जबाबदार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्याच अनुपस्थितीमुळे या कार्यक्रमाचं गांभीर्य कमी होत असल्याची भावना व्यक्त केली जाते। विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीबाबत कोणतीही ठोस कारवाई न करणं तसेच स्वतःही कार्यक्रमांना गैरहजर राहणं यामुळे वसतिगृहातील शिस्त व मूल्यव्यवस्था ढासळत असल्याची टीका होती। तसेच अधीक्षकांकडूनही या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला। नियमानुसार जयंती कार्यक्रमांना अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर वसतिगृह अधीक्षकांकडून कडक कारवाई करणं अपेक्षित असतं। मात्र प्रत्यक्षात अधीक्षक स्वतःच या कार्यक्रमांना नियमितपणे गैरहजर राहत असल्याची बाब उघडकीस आली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा प्रश्न निर्माण होत नसल्याचं दिसून येतं। त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.